तर या सत्याच्या मोर्चासाठी अनेक महाविकास आघाडी त्याबरोबर मनसेचे नेते हे दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। तिकडे राजन विचारे हे देखील निघालेले आहेत, त्यांच्याशी बातचीत ट्रेनने जाणार आहेत राज ठाकरे यांच्या मोर्चाला, उद्धव ठाकरे यांच्या मोर्चाला। आपण पाहताय किती मोठ्या प्रमाणात इथे लोक आहेत। आपल्या बरोबर राजन विचारे सर आहेत। विचारे सर, काय सांगाल? वारंवार आपण आवाज उठवलेला आहे या दुबार मतदानाच्या विरोधात, त्याचबरोबर बोगस मतदानाच्या विरोधात। आजचा हा मोर्चा निर्णायक ठरेल असं वाटतं का? मला वाटतं हा जो मोर्चा आहे हा सत्याच्या लढाईसाठी मोर्चा आहे। आणि आज तुम्ही बघितलं असेल, लोक रस्त्यावर उतरून संपूर्ण ह्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। कारण गेले 12 वर्ष सत्ता केंद्रामध्ये आज ज्या पद्धतीने सरकार काम करते, राज्यात सरकार काम करते, म्हणजे आज सर्वसामान्य माणसाला तुमची सरकार असताना सुद्धा रस्त्यावर जर येत असेल तर मला वाटतं तुम्हाला या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही। आणि या लोकांनी मला वाटतं या ठिकाणी लाजे खातीर तरी राजीनामा दिला पाहिजे। तुम्ही किती वेळा मतदार याद्यांच्या घोळ्यासंदर्भात आवाज उठवलेला आहे? किती वेळा पत्र दिलेली आहे, जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे? आतापर्यंत किती वेळा आपले प्रयत्न झालेले आहे? मला वाटतं ज्या वेळेला 2024ची निवडणूक झाली, त्या 2024च्या निवडणुकीमध्ये मी पहिला माणूस असेल त्या ठिकाणी ज्या वेळेला यादी पब्लिक झाली त्यावेळेला 1,61,000 एवढ्या दुबार नावं आणि बोगस नावं याची संबंध माहिती आम्ही त्या कलेक्टरला यांनाकडे दिली। आणि तुम्ही बघितलं असेल, एकही नाव सिंगल त्यातलं कमी झालं नाही। विधानसभेची निवडणूक आली त्यावेळेला 1,71,000 म्हणजे त्यांची मजल एवढी वाढली की 10,000 नावं जास्त टाकली। म्हणजे अशा या चोऱ्या करून या ठिकाणी सत्तेवर बसलेले आहेत, त्या चोरांना खाली खेचला पाहिजे, त्यासाठी हा सत्याचा मोर्चा काढलेला आहे। आज उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये इतर सगळे पक्ष महाविकास आघाडी एकत्र येतात, ही किती मोठी गोष्ट आहे? काय वाटतं? कारण की दोन भाऊ एकत्र येण्याची अनेक वर्षापासून वाट बघितली जात होती। आता या दोन भावांच्या नेतृत्वात इतर पक्ष येतात, कारण की शरद पवार येणार आहे, इतर देखील लोक येणार आहेत। मला वाटतं हा सर्व जनतेचा प्रश्न आहे, हा काय नुसता शिवसेनेचा किंवा काँग्रेस किंवा इतर पक्ष नाही। लोकशाही जर जिवंत राहायला पाहिजे असेल तर मला वाटतं आपण ज्या पद्धतीने आज यांचा कारोबार चालू आहे, तर मला वाटतं आज तुम्ही बघितलं असेल की त्यांची ज्या पद्धतीने हे काम करतायत, कारण त्यांना जरा सुद्धा भीती राहिलेली नाही। म्हणजे आज ऑलरेडी या लोकांनी 1,71,000 1,61,000 ऑलरेडी नावं टाकलेली आहेत, कळलं की नाही? म्हणजे आता त्यांना काही करायचं नाहीये। पण भाजप आज मूक मोर्चा काढते या मोर्चाच्या विरोधात। मला वाटतं त्यांना मूकच राहावं लागेल, कारण त्यांना बोलण्यासारखं काही नाही, त्यामुळे त्यांचं तोंड बंद त्यांनी ठेवलंय, ते शहाणपणा केलेला आहे त्यांनी। आणि आज जी परिस्थिती त्यांच्यावरती निर्माण झालेली आहे, गेल्या 12 वर्षामध्ये जनतेसाठी त्यांचं तोंड कधी उघडलं नाही, अन्यायाविरुद्ध बोललं आहे। आज डॉक्टर त्या मुंडे मॅडम त्या ठिकाणी त्यांची अक्षरशः हत्या केलेली आहे, म्हणजे त्यांना प्रवृत्त केलेलं आहे। आणि अशा लोकांना हे पाठीशी घालतात। काल परवा मला वाटतं घाटकोपरला झालेला हे असेल, आज बदलापूरला झालेली हत्या असेल, कुठे गेलं, काय झालं सर्व? आज ज्या पद्धतीने हे सरकार, राज्य सरकार चालवत आहे, केंद्र सरकार चालू आहे, यांची मनमानी चालू आहे। आज जनतेच्या प्रश्नासाठी हे लोक कधी, मला वाटतं या ठिकाणी कधी तोंड उघडलेलं नाही। शेवटचा प्रश्न विचारतो की या संपूर्ण मोर्चाच्या नंतर सरकारने जर या निवडणूक याद्या, मतदार याद्या साफ केल्या नाहीत किंवा तुमच्या म्हणण्याप्रमाणे बदल केले नाहीत, काय पाऊल असेल आपलं? मला वाटतं त्यांना या ठिकाणी इलेक्शन होऊ शकत नाही, कारण ज्या पद्धतीने ह्या अशा जर निवडणुका झाल्या तर मला वाटतं त्यांच्या सत्तेसाठी ज्यांनी काय केरून ठेवलेलं आहे ते मला वाटतं त्याच पद्धतीने त्यांना त्याचा फायदा होणार आहे। आपण राजन विचारे यांच्याशी बोललो होतो। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते ठाणे स्थानकात दाखल झालेले आहेत। एका बाजूला तिथे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, दुसऱ्या बाजूला मनसेचे कार्यकर्ते देखील आहेत, आणि वाट पाहिली जाते लोकलची। आता 1 नंबर